विद्यार्थ्यांनो, आपलं नमस्कार. पुणे महानगरपालिका यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेला आहे. त्यांचा जो रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही परीक्षा जर दिली असेल तर तुमचे आलेले मार्क हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत. आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी ऑलरेडी PDF अपलोड केली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. आणि त्या PDFचा अभ्यास केल्यानंतर आता जेवढ्या जागा आहेत जवळपास 169 जागांसाठी ही पदभरती झालेली होती. एकूण फॉर्म आले म्हणजे एकूण विद्यार्थ्यांनी पेपर दिला ती संख्या आहे 20,734. त्या अनुषंगाने समांतर आरक्षण त्यानंतर जनरलच्या सीटा असं कॅल्क्युलेट करून या ठिकाणी आपण कट ऑफ प्रेडिक्ट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक द्यायचंय. फक्त व्हिडिओ बघून जाऊ नका. जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडले तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे. तर लक्षात घ्या, त्यांनी या ठिकाणी जाहीर प्रकटन केलं आहे 9 जून रोजी. त्यांचं म्हणणं काय आहे की कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 मधील रिक्त असणारी पदे सरळ सेवा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. कधी? 1 ऑक्टोबर रोजी. त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 या पदांची 22 एप्रिल त्यानंतर 23 एप्रिल आणि 29 एप्रिल या 3 दिवसात महाराष्ट्रातील विविध शहरात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर 9 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून उमेदवारांनी त्याचे अवलोकन करावे. त्यानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य वर्ग 3 याकरिता कागदपत्रे तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी अलहिदा पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व गुणवत्तेवर आधारित असून कोणत्याही उमेदवाराने नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही मध्यस्थ दलाल किंवा तोतया व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. कोणी व्यक्ती नोकरी संदर्भात खोटे दावे करत असल्यास, पैसे मागणी अथवा खोटी माहिती देत असल्यास अशा प्रकारची माहिती तात्काळ प्रशासनास द्यावी. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडल्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही. तर या ठिकाणी आता कट ऑफ या ठिकाणी आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे. तर लक्षात घ्या, जनरलच्या एकूण जागा किती होत्या तर 15 जागा होता. आपण जर मेरिट बघितले जनरल म्हणजे जे टॉपचे विद्यार्थी असतात 15 बरोबर, त्यात फिमेल पण कॅल्क्युलेट केले जातात. परंतु फिमेलने जर महिला आरक्षण नाकारलं असेल तर त्या फिमेलमध्ये आरक्षणमध्ये जातात. तर हा कट ऑफ जाऊ शकतो 170 पर्यंत. फिमेलचा कट ऑफ जाईल 164 पर्यंत. त्यानंतर ACBC जनरल कट ऑफ जाईल 168. फिमेलचा कट ऑफ जाईल 160. त्यानंतर EWS जनरल 166. त्यानंतर फिमेल 156. OBCचा जनरलचा कट ऑफ जाईल 170. फिमेलचा 160. त्यानंतर SBC जनरल 164. तर फिमेलचा कट ऑफ जाईल 152. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जाईल. जर आपलं सिलेक्शन होत असेल तर अभिनंदन, आणि जरी होत नसेल तर लक्षात घ्या खूप सारे विद्यार्थी जॉईन करत नाही. त्यामुळे वेटिंग लिस्टच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चान्स मिळत असतो. त्यामुळे आपण अपेक्षा ठेवा, जर तुम्ही यात -5 मार्क करा आणि तिथपर्यंत आपल्याला जर मार्क येत असेल तर तुमचे चान्सेस असतील. आणि आपले आलेले मार्क खाली कमेंट करा. जेवढेही विद्यार्थी व्हिडिओ बघत आहात त्यांनी खाली मार्क कमेंट करायचे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करायचे. आपण जर स्थापत्य अभियांत्रिकीची इतर डिपार्टमेंटसाठी जर फॉर्म भरला असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपल्याकडे क्वेश्चन बँक आहे, ज्यामध्ये 15,000 प्रश्न विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. प्राइस आहे 499. हे संपूर्ण मटेरियल तुम्हाला इंग्लिश भाषेत उपलब्ध करून देतोय. सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असं मटेरियल आहे. तसेच जर आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याकरता मराठी भाषेत मटेरियल हवं असेल तर या ठिकाणी 1500 प्रश्न आहेत. प्राइस आहे फक्त 249 रुपये. इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत उपलब्ध करून देतोय. दोन्ही मटेरियल घ्यायचं असेल तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. अधिकची माहितीसाठी तुम्ही 9356256034 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुमचे काही डाऊट असेल ते देखील खाली कमेंट करा. प्रत्येक डाऊटला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. थँक्यू.